श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी आपल्या घरामध्येच काही उपाय असतात, पण ते आपल्याला माहीत नसतात. त्यासाठीच आज मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास घेऊन आले आहे. हे 20 तोडगे तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर करण्यास मदत करतील. आपल्या व्हिडिओवरती नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बरोबरच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्या प्लेलिस्टला सगळ्यात आधी पोहोचतील. चला तर मग सुरुवात करूया. नेहमी आपल्या खिशात एक चांदीच्या चौकोनी तुकडा ठेवा, ज्यामुळे आपली तिजोरी कायम भरलेली असेल. दररोज कुत्र्याला पोळी खाऊ घाला. काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घातली म्हणजे अतिशय उत्तम मानलं जातं. श्री गुरुदेव दत्त तुमच्यावर प्रसन्न राहतील. नेहमी आपल्या घरात देशी गूळ ठेवावा. गूळ वेळोवेळी खात राहा. आपल्या परिवारातील सदस्यांनाही द्या. जर आपण या उपायांना अचूक प्रकारे केले तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही. स्वामींच्या केंद्रानुसार अचूक मानले जाते. यात प्रत्येक समस्येवर उपाय आहेत. या उपायांना अचूक पद्धतीने केल्याने हर समस्यांचे निवारण होते. सुख संपत्तीची कमी होणार नाही. चला तर मग पुढच्या उपायाबद्दल जाणून घेऊया. पिंपळ, वड, नीम, केळीच्या झाडांना नित्य नेमाने पाणी द्यायला हवं. सफाई कर्मचाऱ्यांना काही नाणे दान करा. असं केल्याने तुमची सुद्धा बरकत होते. पक्षी, मुंगी, गाय, कावळा, कुत्रा आदी प्राण्यांना अन्न व पाण्याची व्यवस्था करा. तुमचा उद्योग व्यवसाय सुरळीत चालेल. चांदी किंवा तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी पिणे लाभदायक असते. पित्तशामक आजार होत नाहीत असे म्हटलं जातं. वाहत्या पाण्यात रेवडी व बताशे वाहू घाला. खूप पुण्याचे कार्य तुम्ही करत आहात असं शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. बुधवारच्या दिवशी कन्यांना हिरव्या रंगाचे वस्त्र व बांगड्या दान करा. बुध ग्रहांची साथ राहील व तुमचे सौभाग्य वाढेल. बुध ग्रह तुमच्यावर कायम खुश राहतील. रात्री तांब्याच्या पेल्यात पाणी भरून डोक्याजवळ ठेवा व सकाळ उठल्यावर बाहेर फेकून द्या. घरातील नकारात्मक शक्ती निघून जाईल आणि तुमच्या अवतीभोवती जी नकारात्मक शक्ती असते ती देखील बाहेर निघून जाते. स्वामींचा केंद्रात जाणे व सकाळी तारक मंत्राचं पठण करणे नित्य नेमाने सुरू ठेवा. तुमच्या आयुष्यात कोणतीच अडचण राहणार नाही. वास्तुदोष मिटवण्यासाठी कापूर खूप शक्तिशाली मानला जातो. जिना, टॉयलेट किंवा द्वार कुठेही वास्तुदोष असेल तर त्या ठिकाणी एक कापूरवटी ठेवली पाहिजे. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा बाहेरची बाहेरच राहते. कपाळावर चंदन किंवा केसरचा टिळा लावल्याने सौभाग्य वृद्धी होते असं म्हटलं जातं. तांब्याचा जुना शिक्का घेऊन त्याला मध्यभागी चित्र केले पाहिजे व त्याला लाल किंवा सफेद दोरा बांधून गळ्यात घातन पाहिजे. त्यामुळे तुमची धनलाभ होतो असं म्हटलं जातं. झोपताना आपले डोके सदैव पूर्व दिशेला असले पाहिजे. पूर्व दिशेला पाय केल्याने सतत कोणती ना कोणती चिंता सतावते. दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये. आयुष्य कमी होते असं म्हटलं जातं. शिक्षक किंवा मंदिरातली पुजारी यांना पिवळ्या रंगाचा कपडा दान करा. त्यामुळे तुमच्या आयुष्यात भरभराटी येते. घरात सकाळ व संध्याकाळ कापूर जाळा व घरात सुगंधी वातावरण राहिले पाहिजे असं काहीतरी करा. देवांची कृपा आपल्यावर नेहमी राहते. पाण्याने परिपूर्ण असलेले नारळ घेऊन आपल्या परिवारावरून ओवाळून नदीत वाहिले पाहिजे किंवा जाळून टाकले पाहिजे. माहिती जर तुम्हाला ही आवडली असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना, जे कोणी पण ऐकते त्याच्या घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य नांदू दे, हीच स्वामीचरणी प्रार्थना. चला तर मग भेटू अशाच एखाद्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.